सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 163 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी आणि अतुल ऑफिसमध्ये बसले होते. अर्जुनच्या आठवणीने तन्वी दुःखी झाली होती आणि इतक्यात मे आय कम इन मॅम अशी गोड हाक तिच्या कानावर आली आणि तन्वीने चमकून दाराच्या दिशेनं पाहिलं तर कोणच नव्हतं. ती वेड्यासारखी खुर्चीतून उठून बाहेर पळाली. अर्जुन, खरंच हा अर्जुन तर आवाज तर अर्जुनचा होता. तिनं बाहेर जाऊन पाहिलं तर कोणच नव्हतं. ती म्हणाली, अतुल तू ऐकला ना आता? हा आवाज अर्जुनचा होता ना? अतुल म्हणाला, मॅडम अहो अर्जुन सर कसे असतील? ते तर आता हॉस्पिटलमध्ये आहेत ना आणि कोमात आहेत. तुम्हाला भास झाला असेल. ती म्हणाली, नाही रे अतुल, मला खरंच असं वाटतं की आवाज अर्जुनचा होता. आणि तिनं ऑफिसच्या बाहेरसुद्धा जाऊन पाहिलं पण कोणीच दिसलं नाही. ती निराश झाली आणि म्हणाली, अतुल अरे खरं सांगते मी. अतुल म्हणाला, मॅडम इथे तुमच्या आणि माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. तुम्ही अर्जुन सरांना खूप मिस करत आहात म्हणून तुम्हाला असे भास होत आहेत. आणि ती म्हणाली, असेल तसंही, पण अर्जुनचा आवाज मी ओळखू शकत नाही असं होणार नाही. अतुल म्हणाला, मॅडम तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. कूल डाऊन, रिलॅक्स, पाणी प्या असं म्हणून त्यानं तिला पाणी दिलं. ती म्हणाली, थँक्यू अतुल. बरं सपना कधी येते? तिला कॉल केला का तू? हो मॅडम, ऑन द वे आहे म्हणाली. येईल इतक्यात. आणि दोघेही कामाला लागले. ती म्हणाली, अतुल आपल्या लॉयरला सांगून खन्नावर लक्ष ठेवायला सांग. सगळे पुरावे त्यांना दे आणि त्यांना सांग की अर्जुनवर हल्ला करणाऱ्याला अजिबात सोडायचं नाही. मी केस केली आहे खन्नावर. अतुल म्हणाला, मॅडम आपली केस स्ट्रॉंग आहे. डोंट वरी. त्याला जेल ही होणारच आणि त्याच्या सगळ्या इंडस्ट्रीजवर बॅन आणला जाणार. मॅडम तो तर पूर्ण बर्बाद झाला. ती म्हणाली, अर्जुनशी पंगा घेतल्यावर काय होतं हे कळू दे सगळ्यांना. इतक्यात सपना आली. मे आय कम इन मॅम? तन्वी म्हणाली, येस कम इन. आणि सपना आत आली. तशी तन्वी तिच्या खुर्चीतून उठली आणि तिनं सपनाला मिठी मारली. सपना फार सरप्राईज झाली तन्वीच्या अशा वागण्यानं आणि तिनं इथेच उभे असलेल्या अतुलकडे पाहिलं. अतुलने गालात हसत तिला अंगठा उचलून वेल डन अशी शाबासकी दिली. तन्वी म्हणाली, थँक्यू सपना, गुड जॉब. तू खूप मोठं काम केलं आहेस. सपना म्हणाली, मॅडम अहो मी इतकं मोठं काय केलं आहे? तुम्ही मला सारख्या सारख्या थँक्यू नका म्हणू. तन्वी म्हणाली, तू खूप मोठी गोष्ट केली आहे. तू मिळवलेल्या पुराव्यावरच त्याला आता जेल होणार आहे. तुला फक्त थँक्यू म्हणून चालणार नाही. इतकं चांगलं काम तू केलं आहेस आणि यात खूप मोठी रिस्क होती, अजूनही आहे, कारण तो खन्ना तुझ्या मागावर असेल. यापुढेही तुला सावध राहिलं पाहिजे. सपना म्हणाली, येस मॅम, मी घेईन माझी काळजी. आणि तन्वी म्हणाली, आणि मी सुद्धा तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही, कारण आता तू देसाई इंडस्ट्रीजचा एक हिस्सा आहेस. उद्यापासून तू रेग्युलर ऑफिसला येऊ शकते. सपना म्हणाली, येस मॅम, पण मॅडम काल मी खूप घाबरले होते. जेव्हा मोहितने तुमच्या कपाळावर पिस्तूल रोखलं होतं हे मी न्यूजमध्ये ऐकलं. माझा तर श्वासच थांबला होता. आणि जेव्हा तुम्ही पापणी लावायच्या आत गेम पलटवला हे कळलं आणि तुमचा फार अभिमान वाटला. प्रत्येक मुलीनं तुमच्यासारखंच असावं मॅडम, निडर, धडाकेबाज आणि डॅशिंग. सपना तन्वीचं फार कौतुक करत बोलत होती. आणि अतुल हसून म्हणाला, सपना मॅडम ब्लॅक बेल्ट कराटे आहेत. आणि सपना एक्साईट होऊन म्हणाली, व्हॉट रिअली मॅम? आणि तन्वी हसून म्हणाली, हो. आणि सपना अतिउत्साहात म्हणाली, मग मॅडम अर्जुन सरांचं बेडरूममध्ये काय होत असेल? असं म्हणून आता सपना एकटीच हसत होती. अतुलनं डोळे मोठे केले आणि म्हणाला, खाल्ली माती या ओव्हर स्मार्ट मुलीने. आता मॅडम तिच्यावर चिडणार आणि पुन्हा तिला बोलणार. हिला ना जिभेला लगाम घालायचा कसा, कुठं काय आणि आपण कोणासमोर बोलतोय याचं भानच नसतं. बिंडोक कुठली. आणि आता तन्वी आणि अतुल शांत होते. सपना एकटीच हसत होती आणि हे तिच्या लक्षात आलं आणि ती चपापली. तिने जीभ चावली आणि ओशाळून म्हणाली, सॉरी मॅडम. तशी तन्वी खूप खूप हसायला लागली. सपनाचा चेहरा खूप बघण्यासारखा झाला होता. रंग उडाला होता त्याचा. ती खूप घाबरली होती आणि तन्वी अचानक हसली आणि तिचं हसं आवरत म्हणाली,
ओ माय गॉड, अगं किती घाबरत आहे तू. रिलॅक्स सपना. बस अतुल, तूही बस. असं म्हणत तिघेही बसले आणि सपनानं सुटकेचा निश्वास टाकला. थँक गॉड मॅडम चिडल्या नाहीत, असं मनात म्हणाली. आणि तन्वीने तिघांसाठी कॉफी मागवली आणि मग थोडं काम करून सगळे निघाले. तन्वी म्हणाली, अतुल मी आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन मग घरी जाणार आहे, तू येतोस का? आणि अतुलने डोळे मोठे केले आणि म्हणाला, व्हॉट? पण मॅडम तुम्ही तर सकाळी हॉस्पिटलमधून आलात ना सरांना पाहून, मग आता कशाला जात आहे? ती म्हणाली, आज मला त्याच्याशी खूप बोलायचं आहे, खूप गप्पा मारणार आहे मी अर्जुनशी, म्हणून मी जाणार आहे. तू येतोस का बोल. अतुल म्हणाला, मॅडम अहो आर्यन घरी वाट बघत असेल तुमची, तुम्ही घरी जा ना. आणि माझी बायकोसुद्धा वाट बघत आहे माझी, मीही घरी जातो. तन्वी म्हणाली, ओके मग मी जाते, मला जायचं आहे, तू जा घरी. अतुलला आता जाम टेन्शन आलं होतं आणि तो अस्वस्थ होऊन गेला होता. ती गाडीत बसून निघाली. अतुल मात्र तिला हॉस्पिटलमध्ये जाऊ नको असं सुचवत होता. तन्वीला मात्र काही समजत नव्हतं की तो असा का करतो आहे, आणि तरीही तिनं गाडी स्टार्ट केली आणि हॉस्पिटलमध्ये निघाली. आणि अतुलनं खिशातून गडबडीत फोन काढला आणि मनात म्हणाला, आता या महाशयांना लवकर सांगितलं पाहिजे की जा हॉस्पिटलमध्ये आणि बेडवर आडवे व्हा, नाहीतर मॅडमनी पाहिलं तर काही खरं नाही, हे ना स्वतःही मरणार आणि मलाही मारणार. आणि अतुलनं फोन केला. 2 रिंग नंतर फोन उचलला आणि अतुल दबक्या आवाजात म्हणाला, तुमचा हाईड अँड सीक खेळण्याचा मूड संपला असेल तर लवकर हॉस्पिटलमध्ये जा, कारण तन्वी मॅडम तिकडेच येत आहेत. आणि हे ऐकून समोरची व्यक्ती म्हणाली, ओ शिट, ओ माय गॉड, असं म्हणून फोन कट झाला आणि तन्वी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. आणि समोर अर्जुन तसाच पडला होता निर्विकार. आणि ती चिडली आणि म्हणाली, नर्स नर्स. ती नर्स धावत आली आणि म्हणाली, काय झालं मॅडम? तन्वी म्हणाली, नर्स अर्जुनकडे पहा, त्याचं ऑक्सिजन मास्क कसं निघालं, तुम्ही इतकं केअरलेस कसं वागू शकता? आता मी आले म्हणून ठीक, नाहीतर काय झालं असतं? आता ती नर्स अविश्वासानं अर्जुनकडे बघत म्हणाली, मॅडम मी सगळं चेक केलं होतं. तन्वी सहसा समोरच्याची बाजू ऐकून घेते आणि मगच रिॲक्ट होते, पण आता ती खूप चिडली होती, कारण प्रश्न तिच्या अर्जुनच्या जीवाचा होता. ती मोठ्यानं ओरडली आणि म्हणाली, शटअप, जस्ट शटअप. तुम्हाला जमत नसेल तर इथं थांबू नका, मी तुमची तक्रार तुमच्या मॅनेजमेंटकडे करेन. नर्सला तर काहीच कळत नव्हतं की असं कसं झालं, ऑक्सिजन मास्क निघाला कसा. आणि आता तन्वीने तो मास्क अर्जुनच्या तोंडावर लावला आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि तिला म्हणाली, जा तुम्ही, पण पुन्हा असं झालेलं मला चालणार नाही. आणि ती नर्स गेली. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन मी आता तुला इथं ठेवणार नाही, मी आत्ता डॉक्टरांशी बोलते आणि मी तुला आपल्या घरी घेऊन जाणार, निदान मला तुझी काळजी तरी वाटणार नाही. मग तन्वीने डॉक्टरांना विचारलं की मी अर्जुनला घरी घेऊन जाऊ शकते का? डॉक्टर म्हणाले, ओके नो प्रॉब्लेम, तसंही ते कोमातच आहेत, घरच्या वातावरणाने कदाचित ते लवकर बाहेर पडतील यातून, तुम्ही त्यांना उद्या घेऊन जाऊ शकता. आणि तन्वी पुन्हा अर्जुनकडे आली आणि त्याला म्हणाली, अर्जुन आपण उद्या आपल्या घरी जाणार आहे, तू आता नाही राहणार इथं. मी MD खन्नाला संपवलं आहे अर्जुन, सगळं तुझ्या मनात होतं तसं झालं आहे. आता खन्नामुळे लोकांच्या जीवाला धोका नाही. जी गोष्ट तुला सतावत होती ती मी मुळापासून उखडून काढली आहे अर्जुन. तुला हेच हवं होतं ना, यासाठीच तू तळमळत होता ना, मग आता तुझं मी ऐकलं ना, मग तूही माझं ऐक ना बेबी, ये ना बाहेर कोमातून. किती दिवस असा झोपून राहणार आहेस तू, सांग ना मला. आम्ही सगळे तुझी वाट बघत आहे, सगळ्यांना तू हवा आहेस अर्जुन, आपल्याला अजून खूप काम करायचं आहे. बघ सगळीकडे तुझं कौतुक होत आहे, सगळेजण तू बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत, पण तूच नाही ते ऐकायला. अर्जुन येणार आहे आता परत, मी खरंच थकले आता, मला एकटीनं हे काम होत नाही, येशील ना तू परत? अर्जुन प्रॉमिस कर ना तू मला की तू परत येशील. असं म्हणून ती त्याच्या पायाजवळ बसली. डोळे पाण्याने भरले होते आणि आता तो काहीच बोलत नव्हता. नीरव शांतता पसरली होती त्या रूममध्ये. मग ती तशीच उठली, कारण अर्जुन तर काही बोलणार नव्हता आणि तिनं नेहमीप्रमाणे तिचं मन मोकळं केलं. त्याच्या कपाळावर किस केला
आणि डोळे पुसत निघून गेली. आता दुपार होऊन गेली होती. तन्वी घरी आली. आर्यनला घेऊन थोडा खेळवला, त्याला झोपवलं आणि तीही आराम करत होती. इकडे अतुलही आराम करत होता आणि त्याला फोन आला. अतुल घाबरून म्हणाला, तन्वी मॅडमना काही शंका तर नाही आली ना? त्यांना जर डाऊट आला ना तर आपलं काही खरं नाही. समोरची व्यक्ती म्हणाली, माझ्यासाठी एक काम कर, मी सांगतो तसा प्लॅन कर आजच्या आज. अतुल म्हणाला, पण हे सगळं कशासाठी? मॅडम आधीच खूप टेन्शनमध्ये आहेत, त्यांना आणखीन टेन्शन नको द्यायला. समोरची व्यक्ती म्हणाली, डोंट वरी, मी आहे ना, मी घेईन सांभाळून. तू फक्त मी सांगतो ते कर. आणि लक्षात ठेव, ती फक्त एकटी आली पाहिजे, तिच्यासोबत दुसरं कोणी नको. गॉट इट? असं म्हणून समोरून फोन कट झाला आणि अतुल म्हणाला, खूप अवघड आहे माझ्यासाठी हे खोटं बोलणं. मॅडम ना हा धक्का झेपेल ना? पण तन्वी मॅडमसुद्धा वाघीण आहेत. इतक्या सगळ्या अग्निदिव्यातून त्या गेल्या आहेत. ही गोष्टसुद्धा त्या सहन करतील. आणि आता संध्याकाळचे 8 वाजले होते आणि अतुल तन्वीच्या घरी आला. तो खूप घाबरलेला होता. चेहरा रडका झालेला होता आणि तो खूप रडत होता. हॉलमध्ये कुणाल बसला होता आणि अतुल, तन्वी मॅडम कुठे आहेत, त्यांना बोलवा असं म्हणत होता. कुणाल म्हणाला, अतुल अरे काय झालं सांग तरी. रियासुद्धा घाबरली, पण अतुल म्हणाला, लवकरात लवकर तन्वी मॅडमना बोलवा, खूप मोठा मॅटर झाला आहे. रिया गेली आणि तन्वीला बोलवून आणलं. अतुलची अवस्था पाहून तन्वी म्हणाली, अतुल काय झालं, तू असा का आहेस? आणि आता अतुल रडत म्हणाला, मॅडम, सर, अर्जुन सर. हे ऐकून तन्वीच्या काळजात धस्स झालं. अतुल काय झालं सांगशील की नाही? अर्जुन काय? अर्जुन ठीक आहे ना? अतुल रडत म्हणाला, नाही मॅडम, सर ठीक नाहीत. आता तन्वी खूप घाबरली आणि म्हणाली, अतुल नक्की काय झालंय सांगशील का? काय झालं अर्जुनला? तो ठीक का नाही? मी दुपारी आले त्याच्यापासून, तेव्हा तो ठीक होता. ओ गॉड, पुन्हा त्या नर्सने काही घोळ केला की काय? मी आता तिला सोडणार नाही. तन्वी खूप रागात म्हणाली. असं म्हणून मी आत्ता हॉस्पिटलला निघाले, असं तन्वी म्हणाली. अतुल तिला अडवत म्हणाला, मॅडम सर हॉस्पिटलमध्ये नाहीत. हे ऐकून कुणाल आणि रियाला सुद्धा आश्चर्य वाटलं. तन्वी आश्चर्यानं म्हणाली, अर्जुन हॉस्पिटलमध्ये नाही, मग कुठे आहे? अतुल म्हणाला, मॅडम, आणि गप्प बसला. तन्वी त्याच्यावर खूप जोरात ओरडली, अतुल पटकन बोल. तन्वीचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि तो तिचा उग्र चेहरा पाहूनच घाबरला. आणि तन्वी पुन्हा म्हणाली, अतुल पटकन बोल, कुठे आहे अर्जुन? अतुल तसाच रडत म्हणाला, मॅडम सर किडनॅप झाले आहेत. आणि हे ऐकून तन्वीनं सोफ्यावर अंग फेकून दिलं. तिला खूप मोठा धक्का बसला. कुणाल आणि रियाची सुद्धा तीच अवस्था होती. कुणालनं तन्वीला सावरलं. थोड्या वेळात ती सावरली आणि तन्वी म्हणाली, पण हॉस्पिटलच्या बाहेर सिक्युरिटी टाईट केली होती ना आपण, मग तरीही असं कसं झालं? मला माहीत होतं खन्ना गप्प बसणार नाही. आणि अतुल म्हणाला, हो मॅडम, हे सगळं त्यानंच केलं आहे. तो जरी तुरुंगात असला तरी त्याचे प्यादे अजून बाहेर आहेत. आणि हॉस्पिटलमध्ये अर्जुन सरांच्या बेडवर ही चिठ्ठी होती. असं म्हणून त्यानं एक चिठ्ठी तन्वीला दाखवली आणि त्यात लिहिलं होतं की, माझ्यावर बंदूक आणि हात उचलून तू खूप मोठी चूक केली. आता तुला जर तुझा नवरा सही सलामत हवा असेल तर मी सांगितलेल्या या पत्त्यावर एकटीनं यायचं. बस इतकंच लिहिलं होतं आणि त्याखाली एका हॉटेलचा पत्ता होता. आणि ते वाचून तन्वीला फार मोठा धक्का बसला आणि एका क्षणाचाही विलंब न करता ती बेडरूममध्ये घुसली. अर्जुनचं कपाट उघडलं आणि पिस्तूल घेतलं. तशीच बाहेर आली आणि ती निघाली. तिच्या हातात पिस्तूल बघून अतुल, कुणाल, रिया सगळे घाबरले. अतुलची तर बोबडी वळली होती. कुणाल म्हणाला, तन्वी अगं पिस्तूल कशाला? अतुल म्हणाला, मॅडम अहो पिस्तूलची काय गरज आहे? रिया म्हणाली, दीदी रागाच्या भरात काही उलटं सुलटं करू नका प्लीज. आर्यनचा विचार करा, आपण पोलिसांना सांगूया. असं म्हणून कुणाल पोलिसांना फोन लावायला निघाला. तशी तन्वी म्हणाली, कुणाल थांब, पोलिसांना फोन करू नकोस, नाहीतर तो अर्जुनला काहीतरी करेल.
त्याला मी एकटीने तिथं जावं हे अपेक्षित आहे ना? मग मी एकटी जाणार. आणि आज तो जो कोणी आहे ज्यानं अर्जुनला किडनॅप केला आहे त्याचा आज द एंड नक्की होणार. असं म्हणून तन्वीनं गाडी स्टार्ट केली. कुणाल तिला म्हणाला, तन्वी मी येतो तुझ्यासोबत, थांब, एकटी नको जाऊ, तुझ्या जीवाला धोका असू शकतो. तन्वी म्हणाली, अर्जुनसाठी मी काहीही करेन, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी अर्जुनला काही होऊ देणार नाही. आर्यनकडे लक्ष दे. असं म्हणून रात्रीच्या अंधारात तन्वी बाहेर पडली. आणि कुणाल म्हणाला, अतुल चल आपण तिच्या मागे जाऊ. असं म्हणत कुणाल निघाला. अतुलने त्याचा हात पकडला आणि म्हणाला, कुणाल सर, आपल्याला जायची काही गरज नाही, नाहीतर उगीचच आपण कबाब में हड्डी होईल. आणि तुम्हाला माहीत आहे ना, अर्जुन सरांना कबाब में हड्डी झालेलं आवडत नाही. कुणाल काहीच न समजून म्हणाला, अतुल कसला कबाब, कसली हड्डी, चल पटकन. तन्वी एकटी गेली यार. अर्जुनला काही झालं तर काय करायचं आपण? मी पोलिसांना कॉल करतोच. अतुल त्याच्या हातातून फोन घेत रिलॅक्स होत म्हणाला, जस्ट चिल कुणाल सर. आणि त्याला इतकं रिलॅक्स पाहून कुणाल म्हणाला, आता तर तू किती घाबरला होतास आणि लगेच इतका रिलॅक्स कसं काय दिसतोस? तू नको येऊ, मी जातो, मी तिचा भाऊ आहे, मला गेलंच पाहिजे. आणि अतुलने पुन्हा त्याचा हात पकडला आणि म्हणाला, कुणाल सर, तुमची बहीण असली तरी अर्जुन सरांची बायको आहे आणि ती त्यांच्याकडेच गेली आहे. आणि अर्जुन सरांना कोणी किडनॅप केलं माहीत आहे का तुम्हाला? कुणाल म्हणाला, कोणी केलं किडनॅप अर्जुनला? अतुल हसून म्हणाला, खुद्द साक्षात अर्जुन सरांनीच. अर्जुन सर इज बॅक आणि त्यांना त्यांच्या वाघिणीचं कौतुक एकांतात करायचं आहे, बायकोला सरप्राईज द्यायचं आहे, म्हणून म्हणतोय नका जाऊ त्या वाघ आणि वाघिणीच्या मध्ये, नाहीतर तुमचा फडशा पडेल. आता हे सगळं ऐकून कुणालनं डोकंच पकडलं. इट्स हॉरिबल. त्याला हसावं की रडावं तेच कळेना. आणि म्हणाला, अतुल त्या पिसाळलेल्या धूमकेतूला सांग तिच्या हातात पिस्तूल आहे, नाहीतर हसते हसते लग गए रस्ते असं काम होईल त्याचं. आणि अर्जुन केव्हा कोमातून बाहेर आला? अतुल म्हणाला, सांगतो, पण त्याआधी सरांना वॉर्न करू द्या मॅडमच्या हातात पिस्तूल आहे म्हणून. असं म्हणून अतुलने फोन केला आणि सांगितलं की तन्वी मॅडम पिस्तूल घेऊन येत आहेत. आणि तिकडून अर्जुन म्हणाला, मला जे अपेक्षित होतं तेच झालं, येऊ दे माझ्या वाघिणीला, कारण आज मला तिच्या हातूनच जखमी व्हायचं आहे. आता तन्वी खूप रागात गाडी चालवत होती, सारखी त्या पिस्तूलकडे बघायची. आणि तिकडे हॉटेलमध्ये तो तिची वाट पाहत होता आणि म्हणत होता, कम सून तनू बेबी, आय वेटिंग फॉर यू स्वीट हार्ट.